मित्रांनो, कथा सुरू करण्याआधी एक सूचना. ही कथा फक्त मनोरंजन म्हणून ऐकावी. ही कथा आहे संदीप पाटील यांची, जे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्याजवळील कारेगाव या गावचे रहिवासी आहेत. त्या दिवशी संदीप यांना संध्याकाळी एका लग्नाला जायचं होतं. ते लग्न होतं अहिल्यानगर शहरात. पण गावातून शहरात जाण्यासाठी त्यांना साधारण 7:30 वाजताची एक मिनी बस पकडायची होती. त्या भागात काही मोठ्या एसटी किंवा खाजगी बस मुख्य रस्त्यावरून धावत असतात, पण काही छोट्या मिनी बसेस अशा असतात की त्या गावोगावी छोट्या रस्त्यांनी आतल्या भागातूनही जातात. त्यामुळे गावातले लोक बहुतेक वेळा अशाच मिनी बसवर अवलंबून असतात, कारण प्रत्येक गाव थेट हायवेला जोडलेलं नसतं. काही गाव अजूनही लहान, वळणदार आणि आडवाटेच्या रस्त्यांनी जोडलेली असतात. त्या दिवशी संदीप साधारण 6 वाजेपर्यंत घरी तयार होण्याची तयारी करत होता. तेव्हा त्याच्या आईने त्याला आवाज दिला, "अरे, अजून तयारच होत आहेस का? कधी निघणार? लवकर निघ रे, रात्र होईल आता." पण संदीप अगदी निवांतपणे म्हणाला, "अगं आई, मी 7:30ची मिनी बस पकडेन, वेळेत पोहोचेन." कारेगावकडून अहिल्यानगरकडे जाणारी एक मिनी बस रोज साधारण 7:30च्या सुमारास त्या रस्त्यावरून जात असे आणि संदीपने ठरवलं होतं की तो त्याच बसने शहरात जाणार. लग्न रात्रीचं होतं, त्यामुळे त्याने घरच्यांना आधीच सांगितलं होतं, "मी लग्न आटोपल्यावर रात्री माझ्या मित्रांकडेच थांबेन. तो नगरला कॉलेजमध्ये शिकतो." संदीप 6:15 वाजेपर्यंत पूर्ण तयार झाला होता. लग्नाला जायचं असल्यामुळे त्याने चांगले कपडे घातले होते, परफ्यूमही लावला होता. गावातून बाहेर पडून मुख्य रस्त्यापर्यंत त्याला थोडं चालत जावं लागणार होतं आणि बस थांबते त्या ठिकाणी त्याला 7:30च्या आधी पोहोचणं गरजेचं होतं, कारण ती मिनी बस तिथे जास्त वेळ थांबत नसे. म्हणून संदीप साधारण 7च्या सुमारास घरातून निघाला. तो बाहेर पडताना त्याच्या आईने पुन्हा एकदा हळू आवाजात सांगितलं, "अरे, रात्रीच्या वेळी असं परफ्यूम वगैरे लावून रिकाम्या रस्त्याने जाऊ नकोस रे, बरं नसतं ते." पण संदीप हसत म्हणाला, "अगं आई, लग्नाला चाललोय मी. चांगले कपडे घालणं गरजेचं आहे, परफ्यूमही लावावाच लागतो. कॉलेजमधले बरेच मित्रमैत्रिणी येणार आहेत." घरापासून मुख्य रस्ता फार दूर नव्हता. गावाच्या अरुंद गल्ल्यांपासून बाहेर पडत ते पुढे चालत होते. तोपर्यंत अंधार बराच पसरला होता. गावात संध्याकाळनंतर लोक लवकर घरात शिरतात, त्यामुळे बाहेरचे रस्ते, गल्ल्या, कोपरे सगळंच रिकामं, शांत आणि थोडं भयान वाटू लागतं. संदीप त्या गल्ल्यांमधून पुढे जात असतानाच त्याला एक विचित्र आवाज ऐकू आला. तो एका जुन्या तलावाजवळून जात होता. गावातील सांडपाणी ज्या बाजूने वाहत जाई त्या ओलसर अंधाऱ्या कडेला हा तलाव होता. त्या जागेजवळून तो पुढे जात असताना त्याला अचानक पैंजनाचा मंद आवाज ऐकू आला. असं वाटलं जणू कोणीतरी अगदी त्याच्या मागे चालत होतं. पण त्याने मागे वळून पाहिलं नाही, कारण आवाजावरून त्याला एवढं मात्र कळलं होतं की ती एखाद्या बाईची किंवा तरुण मुलीची पैंजण असावी. तो आवाज जड नव्हता, अतिशय हलक्या पैंजनाचा नाजूक खणखणाट होता. गावाकडे एक अशी समजूत असते, लग्न झालेल्या स्त्रिया जड पैंजण घालतात, तर तरुण मुलीच्या पैंजनाचा आवाज हलका नाजूक असतो. म्हणून संदीपने स्वतःशीच विचार केला, गावातलीच एखादी मुलगी असेल, कदाचित शहरात जायचं असेल, उगाचं मागे वळून पाहून काय करायचं. आणि तो तसाच पुढे चालत राहिला. पण काही वेळानंतर त्याला एक गोष्ट जाणवू लागली. तो अजून मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचलाही नव्हता आणि ती पैंजनाची चाहूल अजूनही त्याच्या मागेच होती. ना ती जवळ येत होती, ना ती दूर जात होती, फक्त जणू त्याच्या पावलांच्या मागोमागच चालत होती. आता त्याच्या मनात पहिल्यांदा शंकेची एक रेष उमटली. त्याने मनात विचार केला, गावातलीच कोणीतरी मुलगी तर नसेल ना, जिला त्याच मिनी बसने नगरला जायचं असेल. असं वाटत असलं तरी त्या आवाजात काहीतरी अस्वाभाविक होतं. जेव्हा तो शेवटी मुख्य रस्त्याजवळ येऊन थांबला, तेव्हा त्याला वाटलं, जो कोणी माझ्या मागून येत आहे ते आता इथपर्यंत नक्की येईल. आणि संदीपने पहिल्यांदाच हळूहळू मागे वळायचं ठरवलं. संदीपच्या मनात आलं की बहुतेक ती मुलगीही ह्याच मिनी बसने जाणार असेल. तो मुख्य रस्त्याच्या कडेला येऊन थांबला. अजून साधारण 5 मिनिटं बाकी होते. तिथे आधीपासूनच अजून काही लोक बसची वाट पाहत उभे होते. पण एक गोष्ट मात्र विचित्र होती, पैंजनाचा आवाज पूर्णपणे बंद झाला होता.
संदीपने हलकेसं मागे वळून पाहिलं, पण मागे कोणीच नव्हतं. ज्या गल्लीतून तो आता बाहेर आला होता त्या अंधाऱ्या वाटेतून फक्त तो एकटाच आला होता. क्षणभर त्याच्या अंगावर शहारा आला, पण लगेच त्याने स्वतःला समजावलं, असेल आसपास कुठे वळून गेली असेल एखादी मुलगी. मला वाटलं बसमध्ये जाणार असेल. तेवढ्या 7:30 वाजले आणि थोड्याच वेळात ती मिनी बस समोर येऊन थांबली. तिथे उभे असलेले अजून 3-4 लोक बसमध्ये चढले आणि संदीपही त्यांच्यासोबत बसमध्ये चढला. संदीपची नेहमीची जागा. संदीपला मिनी बसमध्ये नेहमी मागे बसायची सवय होती. समोरच्या सीट्स 2-2 अशा अरुंद होत्या, पण मिनी बसच्या सगळ्यात मागे जी लांब सीट असते त्यावर बसायला त्याला जास्त आराम वाटायचा. त्याची उंची थोडी जास्त असल्यामुळे समोरच्या सीटवर बसलं की त्याचे गुडघे अटकायचे, म्हणून तो नेहमी मागेच जाऊन बसायचा. त्या दिवशी तो सरळ मागच्या सीटवर जाऊन बसला, पण बसता क्षणीच त्याच्या लक्षात आलं की तिथे आधीपासूनच एक म्हातारी बाई बसलेली होती. तिने अंगावर गडद रंगाची शाल ओढलेली होती. चेहरा नीट दिसत नव्हता. ती अगदी खिडकीजवळ बसली होती. संदीप तिच्यापासून थोडं अंतर ठेवून दुसऱ्या टोकाला जाऊन बसला. बाकीचे लोक बसमध्ये चढले होते ते सगळे पुढच्या सीटवर किंवा मधोमध उभे राहिले. काही क्षणात बस पुन्हा निघाली. संदीप शांतपणे मागे बसून होता. त्याच्या मनात फक्त एकच विचार होता, लवकरात लवकर नगरला पोहोचायला हवं. रस्त्यात अजून 1-2 गावं लागणार होती. त्यानंतर ही बस मुख्य रस्त्यावर म्हणजे हायवेला लागली की नगर शहर पटकन गाठता येणार होतं. गावाकडचे रस्ते म्हणजे खड्डे, चिखल, वळण आणि अंधारे कोपरे. त्यामुळे बस तिथून हळूहळूच जावी लागत होती. पण हायवेला लागलं की मग बस एकदम सुरळीत धावते. संदीप या विचारात बसला असतानाच त्याच्या शेजारी बसलेल्या त्या म्हाताऱ्या बाईने अचानक हळू आवाजात विचारलं, ही बस नगरला जाते ना? संदीपने नम्रपणे उत्तर दिलं, हो हो, नगरलाच जाते. क्षणभर शांतता पसरली. मग ती बाई पुन्हा म्हणाली, तू पण कुठल्या लग्नाला चाललायस का? संदीपने तिच्याकडे पाहिले. ते पुढे म्हणाली, छान कपडे घातलेत आणि भारी सुगंध येतोय. अत्तर लावलंस का? संदीप थोडंसं हसला. त्याने फक्त एवढंच म्हटलंय, हो हो, लग्नाला चाललोय. थोड्याच वेळात बस एका गावात थांबली. तिथून 8-9 लोक बसमध्ये चढले. काहींना सीट हवी होती, काही उभेच राहिले. मागच्या बाजूला बसायला अजून काही लोक येऊ लागले. त्यात एक बाई होती. तिच्या हातात मोठी बॅग होती. ती मागे आली आणि संदीपकडे पाहत म्हणाली, जरा पुढे सरका ना. संदीप थोडासा सरकला. आता तो त्या म्हाताऱ्या बाईच्या अजून जवळ बसला. म्हातारी बाई अजूनही खिडकीजवळ बसली होती. संदीप तिच्या अगदी शेजारी झाला आणि त्या बॅगवाल्या बाईने संदीपच्या दुसऱ्या बाजूला येऊन जागा पकडली. बस पुन्हा पुढे निघाली. आता संदीप मधोमध अडकून बसला होता. एका बाजूला ती शाल ओढलेली म्हातारी बाई आणि दुसऱ्या बाजूला मोठी बॅग घेऊन बसलेली एक बाई. म्हातारी बाई सतत काही ना काही विचारत होती. कोणाच्या लग्नाला चाललायस? नगरमध्ये कुठे उतरणार? रात्री परत येणार की तिकडेच थांबणार? संदीप फक्त थोडक्यात उत्तर देत होता, हो, नाही, मित्राकडे थांबेन. तो फारसं बोलत नव्हता, पण त्याला एक गोष्ट सतत जाणवत होती. त्याच्या दुसऱ्या बाजूला बसलेली ती बॅगवाली बाई सतत त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होती. कधी त्याच्या चेहऱ्याकडे, कधी शेजारच्या जागेकडे, कधी पुन्हा त्याच्याकडे. संदीपने मनात विचार केला, काही लोकांना उगाच दुसऱ्यांकडे बघायची सवय असते, म्हणून त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. थोड्याच वेळात पुढचं गाव आलं आणि या वेळेला तर बसमध्ये आणखी 8-10 लोक चढले. आता बस अक्षरशः खच्चून भरली होती. मधोमध लोक उभे होते. दाराजवळ गर्दी झाली होती. मागे बसायला अजून 2 पुरुष आले. त्यापैकी एकाने संदीपकडे बघून हाताने इशारा केला आणि म्हणाला, भाऊ जरा खिडकीकडे सरका ना. संदीप लगेच चिडून म्हणाला, अरे खिडकीकडे कुठे सरकू? अजून किती चिटकू? तो माणूस म्हणाला, मग जागा कशाला सोडली आहे मध्ये? संदीपने भुवया उंचावल्या. कुठली जागा? अरे आम्ही आधीच चिटकून बसलोय. हे म्हणतच तो खिडकीच्या बाजूला वळला. बहुतेक त्या म्हाताऱ्या बाईला सांगायला, आजी जरा सरका. पण तो वाक्य पूर्ण करायच्या आतच संदीपच्या छातीत धस्स झालं, कारण खिडकीजवळ कोणीच बसलेलं नव्हतं. ती जागा पूर्णपणे रिकामी होती.
क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं. संदीपचे डोळे विस्फारले. तो 2 सेकंद काही बोललाच नाही. त्याला अगदी स्पष्ट आठवत होतं, बसमध्ये चढल्यावर तिथे एक म्हातारी बाई बसलेली होती. तिने शाल ओढली होती. तिचं त्याच्याशी बोलत होती. तिचं नगरबद्दल विचारत होती. तिचं त्याच्या परफ्यूमबद्दल बोलत होती. मग ती गेली कुठे? आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे ती जर उठून गेली असती तर संदीपला जाणवलं नसतं का? त्याच्या उजव्या बाजूला बसलेली ती बॅगवाली बाई अजूनही त्याच्याकडेच पाहत होती. पण या वेळेला तिच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं. ती भीती होती का? आश्चर्य होतं का? की तिला आधीपासूनच काहीतरी माहीत होतं? संदीपचा घसा कोरडा पडला आणि तेवढ्यात त्या बॅगवाल्या बाईने त्याच्या कानाजवळ थोडं झुकून अगदी हळू आवाजात विचारलं, तुम्ही आतापर्यंत नेमकं कोणाशी बोलत होतात? संदीप एकदम घाबरला. तो अचानक उठून उभा राहिला आणि मोठ्याने म्हणाला, अरे इथे आताच एक आजी बसली होती. त्याच्या शेजारी बसलेली बॅगवाली बाई चकित होऊन म्हणाली, कुठली आजी? इथे तर कोणीच नव्हतं. संदीप थरथरत परत बसला. त्याचं डोकं करकरत होतं. तो मनात विचार करू लागला, अगदी आतापर्यंत इथेच बसली होती, मग गेली कुठे? मागच्या सीटजवळ एक लोखंडी खांब होता, जो मागच्या दरवाजाजवळ लागलेला असतो. संदीपच्या डोक्यात विचार आला, काय ती त्या पोल खालून सरकून गेली? पण कुठे? तेवढे ती बाई पुन्हा म्हणाली, मी तर सुरुवातीपासूनच पाहते, इथे तुझ्या शेजारी कोणीच नव्हतं. तू स्वतःशीच बोलत होतास. हे ऐकता संदीपच्या अंगावर काटा आला. तो आता पूर्णपणे घाबरला होता. इतक्यात बस हळूहळू हायवेवर आली. बस भरलेली होती. लोकांची गर्दी होती. त्यामुळे संदीपला थोडासा आधार वाटला. चला, लोक आहेत, काही नाही होणार. बस आता वेगाने नगरच्या दिशेने धावू लागली. आणि त्या घटनेनंतर थोड्या वेळा संदीपने स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. जिथे त्याचा मित्र त्याला घ्यायला येणार होता त्या बसस्टॉपवर तो आधीपासूनच उभा होता. बस थांबली. संदीप खाली उतरला. त्याचा मित्र त्याला पाहून लगेच पुढे आला. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. मित्र म्हणाला, अरे चल लवकर, लग्न सुरू झालंय आधीच. दोघंही लग्नाच्या पॅलेसकडे चालू लागले. चालताना संदीपने घाबरलेल्या आवाजात विचारलं, अरे तुला माहिती आहे का, आज बसमध्ये माझ्यासोबत काय झालं? मित्र हसत म्हणाला, काय झालं? एवढा घाबरलायस का? संदीप थोडा थांबला आणि म्हणाला, मला भूत दिसलं. मित्र जोरात हसू लागला. अरे वेड्या, कसला भूत? मुलगी असेल एखादी. संदीप गंभीरपणे म्हणाला, नाही रे, खरी भूत होती, साधी मुलगी नव्हती. मित्र थोडा शांत झाला. ठीक आहे, सांग काय झालं? संदीपने संपूर्ण गोष्ट सांगितली. मागच्या सीटवर बसलेली म्हातारी बाई, तिच्याशी झालेली बोलणी आणि अचानक तिचं गायब होणं. तो म्हणाला, आणि सगळे म्हणत होते की तिथे कोणीच नव्हतं. मी स्वतःशीच बोलत होतो. मित्र थोडा विचारात पडला आणि म्हणाला, अरे कधीकधी असं होतं, गर्दीत भ्रम होतो. तुला तसंच काहीतरी वाटत असेल. संदीप लगेच म्हणाला, नाही रे, मला सगळं स्पष्ट आठवतंय. पॅलेसकडे जाणारा रस्ता फार दूर नव्हता. फक्त साधारण 500 मीटर चालायचं होतं. पण तो रस्ता अंधारलेला, शांत आणि पूर्णपणे सुनसान होता. दोघे एका अरुंद गल्लीतून पुढे जात होते. थोड्या अंतरावर एक पोल दिसत होता आणि संदीप अचानक थांबला. त्याचा श्वास अडकला. तो थरथरत म्हणाला, अरे अरे ती बघ, ती. मित्र म्हणाला, कुठे? संदीपने थरथरत्या हाताने दाखवलं. तो खांब दिसतोय ना, तिथे तिथे तीच म्हातारी बाई उभी आहे. मित्राने डोळे बारीक करून पाहिलं आणि म्हणाला, कुठे आहे? मला तर कुणीच दिसत नाही. हे ऐकता संदीपच्या अंगातून जणू रक्तच निघून गेलं. तो मनात ओरडला, पुन्हा तेच. बसमध्ये झालं तसंच. तो घाबरून म्हणाला, अरे तीच आहे, बसमधलीच. बघ की यार, खांबच्या मागे गेली. खरंच ती म्हातारी बाई हळू चालत खांबाच्या मागे गेल्यासारखी दिसली आणि अचानक गायब झाली. मित्र म्हणाला, थांब, मी जाऊन बघतो. संदीप घाबरून ओरडला, नको, तिकडे जाऊ नकोस. ती भूत आहे. तुला दिसत नाहीये, पण मला दिसतंय. पण मित्र थोडा धाडसी होता. तो धावत त्या खांबाजवळ गेला. तो खांब छोटाच होता. एखादा माणूस पूर्णपणे लपेल इतकी जागाच नव्हती.
मित्र खांबामागे पाहून परत आला आणि म्हणाला, काय यार, इथे तर कोणीच नाही. संदीप आता पूर्णपणे हादरला होता. तो घाबरून म्हणाला, चल इथून, जाऊ दे ती कोण आहे ते, मला इथे थांबायचं नाही. दोघेही घाईघाईने पुढे चालू लागले. गल्लीत पूर्ण शांतता होती. ना कुठला आवाज, ना कुठली हालचाल. फक्त संदीपच्या कानाजवळून हळूच एक आवाज पुन्हा उमटला, पैंजणाचा. आणि या वेळेला तो आवाज त्याच्या मागून नाही तर अगदी त्याच्या शेजारी येत होता. संदीपने मित्राचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, चल लवकर इथून निघूया. ही गल्ली काही बरं वाटत नाहीये. घरही सगळं बंद दिसतायत. दोघंही वेगाने पुढे चालू लागले. पण संदीप मात्र सतत मागे वळून वळून पाहत होता, जसं एखादा माणूस घाबरलेला असतो आणि त्याला वाटतं की कोणीतरी मागून अचानक झेप घेईल. तो वारंवार मागे पाहत होता. आणि मग जेव्हा ते थोडे पुढे गेले तेव्हा संदीपने अजून एकदा मागे वळून पाहिलं. तोच तो बारीक लाईटाचा खांब, इतका पातळ की त्यामध्ये एखादा माणूस लपणं अशक्यच होतं. पण त्या खांबाच्या कडेतून एक डोकं बाहेर आलेलं होतं. ते हळूहळू बाहेर झुकलं होतं आणि ते थेट संदीपकडे पाहत होतं. तीच ती म्हातारी बाई. पण या वेळेला तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता. तिचे डोळे पूर्ण पांढरे, ना बोबळ ना हालचाल, फक्त पांढरे निर्जीव फाकलेले डोळे. ती त्याच्याकडे एकटा पाहत होती आणि पुढच्याच क्षणी तिने पुन्हा हळूच डोकं मागे घेतलं. जणू ती म्हणत होती, मी अजून इथेच आहे. संदीपच्या तोंडून किंकाळीच फुटली. पळ पळ लवकर इथून. तो मित्राचा हात पकडून जोरात धावू लागला. मित्रही त्याच्यासोबत पळाला. पण धावत धावत हसत म्हणत होता, अरे वेड्या, तुझं डोकंच फिरलंय, मला पण घाबरवतोयस. संदीप धापा टाकत म्हणाला, नाही रे, मी गंमत करत नाहीये, मला ती बाई खरंच दिसते. मित्र म्हणाला, अशा अंधाऱ्या गल्लीत मला पण भीती वाटते रे, पण तू तर जास्तच टेन्शन घेतोयस. पण संदीपच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं, तो अभिनय करत नव्हता. तो खरंच घाबरला होता. थोड्या वेळाने दोघेही लग्नाच्या पॅलेसमध्ये पोहोचले. आता मोठमोठे लाईट्स लावलेले होते. एका बाजूला डीजे सुरू होता. गाणी वाजत होती. लोक हळूहळू जमा होत होते. बारात अजून यायची होती. त्यामुळे बहुतेक मुलीकडचे लोक तिथे आधीपासून आलेले होते. कॉलेजमधले काही मित्र आलेले होते. काही मुलीही तिथे होत्या. सगळीकडे गप्पा, हशा, लाईट्स, संगीत, सगळं अगदी नॉर्मल. पण संदीपचं मन अजूनही त्या म्हाताऱ्या बाईत अडकलेलं होतं. कॉलेजचे काही मित्र एका टेबलवर बसले. त्यांच्यासोबत 2 मुलीही बसल्या होत्या. सगळे काहीतरी मागवत होते, गप्पा मारत होते, कॉलेजच्या आठवणी काढत होते. मित्रमंडळीमध्ये हसणं खेळणं सुरू होतं. पण संदीप अचानक पुन्हा ताठ उभा राहिला. त्याचा चेहरा फटकन पांढरा पडला. तो मित्राला हळू आवाजात म्हणाला, अरे ते पुन्हा दिसली. पॅलेसच्या एका बाजूला मोठा टेंट लावलेला होता आणि तो टेंट धरून ठेवण्यासाठी लोखंडाचे बारीक सपोर्ट पोल्स उभे केलेले होते. संदीपने थरथरत्या हाताने एका अशाच पोलकडे बोट दाखवलं. तो म्हणाला, ती ती तिथे होती. त्या पोलच्या मागून बाहेर आली आणि परत मागे गेली. मित्र जोरात हसू लागला. अबे काय जोक मारतोयस तू यार. दुसरा म्हणाला, लग्नात येऊन हॉरर फिल्म सुरू केलीस की काय. त्या 2 मुलीही हसू लागल्या. संदीप चिडून म्हणाला, मी गंमत करत नाहीये, खरं सांगतोय. तो पुढे म्हणाला, ती बसमध्ये दिसली, रस्त्यात दिसली आणि आता इथेही दिसते. ही काही साधी बाई नाही, हे काहीतरी आहे, माझ्या मागे लागली आहे. मित्रमंडळींना वाटत होतं की संदीप फक्त कूल बनण्यासाठी, अटेन्शन घेण्यासाठी किंवा मुलींना इम्प्रेस करण्यासाठी असं काहीतरी सांगतोय. पण संदीपचा चेहरा पाहून थोडी अस्वस्थता सगळ्यांच्या मनात येत होती. कारण तो ज्या पद्धतीने बोलत होता तो अभिनय नव्हता. तो खरंच हादरलेला होता. रात्री वेळ पुढे सरकत गेला. 11 वाजले, 11:30 झाले, मग जवळपास 12 वाजले. आणि या दरम्यान साधारण 2-3 वेळा संदीपला ती म्हातारी बाई पुन्हा पुन्हा दिसली. कधी ती लाईटच्या खांबाजवळ उभी असायची, कधी टेंटच्या मागे डोकावताना दिसायची, कधी दूरच्या अंधाऱ्या कोपऱ्यात उभी राहून फक्त त्याच्याकडे बघत असायची. आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे ती कधी जवळ येत नव्हती, फक्त दिसत होती, जणू त्याला वेळ करण्यासाठी. हळूहळू पाहुणे निघायला लागले. संदीपने आपल्या मित्राला म्हटलं, अरे आपण सकाळी जाऊया ना,
मला खूप भीती वाटते. मित्र म्हणाला, नाही रे, मला घरी जायचं आहे. मी इथे नाही थांबणार. तुला यायचं असेल तर ये. संदीपकडे पर्यायच नव्हता. तो अनिच्छेने मित्रासोबत पॅलेसच्या बाहेर पडला. बाहेर पडता क्षणी संदीप थबकला. तो घाबरून म्हणाला, ती ती समोर उभी आहे. मित्राने पाहिलं, मग म्हणाला, कुठे आहे? मला तर काहीच दिसत नाही. संदीप जवळजवळ ओरडलाच, अरे आहे, मला स्पष्ट दिसते. दोघे घरी जाणाऱ्या रस्त्याने निघाले. पण त्या रात्री संदीपला ती म्हातारी बाई वारंवार दिसत राहिली. कधी एखाद्या वळणावर, कधी एखाद्या झाडामागे, कधी एखाद्या बंद घराच्या गेटजवळ, कधी एखाद्या छपराखाली उभी. ती जिथे दिसत होती तिथे तिथे ती फक्त त्याच्याकडेच बघत होती. मित्र प्रत्येक वेळी एकच म्हणत होता, मला तर कोणीच दिसत नाही. पण संदीपला मात्र ती प्रत्येक ठिकाणी स्पष्ट दिसत होती. आता तो पूर्णपणे तुटायला लागला होता. कसेबसे दोघं मित्राच्या खोलीवर पोहोचले. संदीप आत आला, पण त्याचा जीव अजूनही घाबरलेलाच होता. मित्राने त्याला पाणी दिलं आणि म्हणाला, झोप आता, खूप उशीर झाला आहे. मी पण थकलोय. तोपर्यंत रात्रीचे 1:30-2 वाजले होते. मित्र बेडवर दुसऱ्या बाजूला वळून झोपला, पण संदीपला झोप येत नव्हती. रूममध्ये पूर्ण शांतता होती. पंखा फिरत होता, भिंतीवर सावल्या हालत होत्या आणि संदीप प्रत्येक छोट्या गोष्टीला घाबरू लागला. तो हळू आवाजात म्हणाला, अरे पंखा हलतोय बघ. मित्र डोळे न उघडताच म्हणाला, नाही रे, नीटच आहे. थोड्या वेळाने संदीप पुन्हा कुजबुजला. अरे त्या कपाटामागून आवाज आला. मित्र वैतागून म्हणाला, काय लावलं यार तू आता, झोप ना. पण संदीपला आता प्रत्येक गोष्टीत तिची चाहूल वाढत होती. त्याच्या मनात एकच गोष्ट खोलवर बसली होती, ती चुडेल आता माझ्याच मागे लागली आहे. रात्र अजून गडद होत गेली. रूममध्ये अंधार दाटला आणि अचानक संदीप एकदम किंचाळला. मित्र दचकून उठला आणि पुढच्या क्षणी त्याने जे पाहिलं ते पाहून त्याच्याही अंगावर काटा आला. कारण संदीप बेडवर उभा राहून उड्या मारत होता. जणू खाली काहीतरी होतं किंवा बेडच्या खाली कोणीतरी त्याला पकडायला थांबलं होतं. संदीप जणू काही वेड्यासारखा झाला होता. तो बेडवर पडलेला असतानाही अचानक आकडे आल्यासारखा उड्या मारू लागला. जणू त्याच्या शरीरावर त्याचा ताबाच राहिला नव्हता. मित्र घाबरून उठला. त्याने पटकन लाईट लावली आणि संदीपला पकडून बसवलं. तो म्हणाला, अरे काय झालंय तुला, इतका का घाबरलास? संदीप धापा टाकत म्हणाला, भाऊ, मला ती चुडेल दिसते, स्वप्नातही दिसते. मित्र आता थोडा गंभीर झाला. तो म्हणाला, नाही रे, काहीतरी खरंच गडबड आहे. हे गंमत नाही. आधी तू माझ्याकडे आला आहेस, पण असं तुला कधी झालं नव्हतं. क्षणभर शांतता झाली. मग तो म्हणाला, उद्या सकाळी आपण मंदिरात जाऊया. दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 7:30च्या सुमारास दोघेही अंघोळ करून जवळच्या मंदिरात गेले. तेथील पुजाऱ्यांना त्यांनी सगळी घटना सांगितली. संदीपने गंभीर आवाजात सांगितलं, मी खोटं बोलत नाहीये. जे काही झालं ते खरं आहे. पुजाऱ्यांनी शांतपणे सगळं ऐकलं आणि मग म्हणाले, ठीक आहे, उतारा करूया. पुजाऱ्यांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली. त्याने संदीपच्या डोक्यावर हात फिरवला. काही विशेष क्रिया केल्या. नेमकं काय केलं ते कुणालाच कळलं नाही. पण अचानक संदीप बेशुद्ध पडला. तो मागे कोसळला. मित्र घाबरून गेला. त्याने पटकन त्याला उचललं. काही क्षणांनी संदीपला शुद्ध आली. तो कपाळ धरून म्हणाला, माझं डोकं खूप जड झालंय, खूप दुखतंय. पण त्याच्या चेहऱ्यावर एक गोष्ट स्पष्ट होती. आता तो आधीसारखा घाबरलेला नव्हता. जणू काहीतरी निघून गेलं होतं. पुजारी शांतपणे म्हणाले, आता काळजीची काही गरज नाही, तुम्ही जाऊ शकता. दोघेही मंदिरातून बाहेर आले. घरी जाऊन त्यांनी नाश्ता केला आणि साधारण 11 वाजता संदीप म्हणाला, मला आता गावाला परत जायचं आहे. मित्र म्हणाला, चल मी सोडतो तुला. ठीक आहे, बस स्टॉपपर्यंत सोड, पुढे मी मिनी बसने जाईन. दुपारी 1:15ची मिनी बस आली. तीच ती बस ज्यातून काल रात्री सगळं घडलं होतं. संदीप बसमध्ये चढला, मागच्या सीटवर बसला आणि मनात भीती घेऊन आजूबाजूला पाहिलं. पण या वेळेला ती म्हातारीबाई कुठेच दिसली नाही. ना पैंजणाचा आवाज, ना सावली, ना कुठली चाहूल. संदीप घरी पोहोचला. त्याने आईला सगळी घटना सांगितली. तो म्हणाला, आई, आता मी कधीच रात्री एकटं असं जाणार नाही. मला वाटतं ती बसची हडळ होती. आई शांतपणे ऐकत होती. मग ती म्हणाली,
नाही रे, ती बसची हडळ नव्हती. संदीप चकित झाला. मग? आई म्हणाली, तू त्या तलावाजवळून गेला होतास ना? त्या मागे एक जुने स्मशान घाट आहे. संदीपच्या अंगावर काटा आला. आई पुढे म्हणाली, आणि तू परफ्यूम लावून एकटाच रात्री त्या सुनसान रस्त्याने गेला. ती थोड्या गंभीर आवाजात म्हणाली, असं म्हणतात अशावेळी सुगंधाकडे काही शक्ती आकर्षित होतात. आईने विचारलं, तुला पैंजणाचा आवाज तिथूनच सुरू झाला ना? संदीप हळू आवाजात म्हणाला, हो, अगदी तिथूनच. आई म्हणाली, तीच तुझ्या मागे लागली होती. काही गोष्टी अंधश्रद्धा वाटतात, पण त्यामागे अनुभव असतो, आणि देवाची कृपा म्हणून त्या अनुभवातून तू सुखरूप वाचलास. मित्रांनो, हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि लक्षात ठेवा, हा अनुभव आम्ही फक्त मनोरंजन म्हणून सादर करीत असतो. तर भेटूया अशाच एका थरारक अनुभवासोबत